नमस्कार काका. नमस्कार. काका तुमचं नाव कसं? आमचं नाव धोंडीबा बस्साप्पा गुंडकली, कुठलं गाव? राहणार तिरमाळ. तिरमाळ. हां, राजगोळी बुद्रुक ग्रामपंचायती. काका तुम्ही आतापर्यंत किती झाडं लावलाय? आतापर्यंत मला कळल्यापासून तरी एक 7-8 झाडं तरी लावलो आहे मी आमच्या घरात. आता घर बांधलो आहे मी मंदिर समोर 6-7 वर्षांनी. नारळाची झाडं 1-2 लावलेलं आहे मी. हां सागवानी 1-2 लावलेले आहेत. हां परत इथं मंदिरच्या बाजूला एक नारळाचं झाड 2-3 झाडं लावलेली आहेत. हां. लिंबवाची 1-2 लावात, फुलाची 4-5 लावात. काका आतापर्यंत तुम्ही किती झाडं तोडलाय? तोडायला शेतातले आता आम्ही 2-3 वेळा इथे मंदिरच्या बाजूला जंगलात तोडलं आहे मी. तोडलाय? होय, शेती बसवण्यासाठी म्हणून. झाडं तोडणं चांगलं की झाडं लावणं चांगलं आहे? झाड तोडणं तसं पहिलं अवघड आहे, खरं लावणं हे महत्त्वाचं आहे. का म्हटल्यावर झाड लावलं की आपल्याला बसायला सावली होते, खायला फळं मिळतात हां. आणि आणि देवाला फुलं वावायला चालतात. कुठलं बी झाड लावलं तर त्याचं फळ खायला मिळतंय. म्हणजे एकंदरीत झाड तोडण्यापेक्षा झाड लावणं चांगलं आहे. लावणं महत्त्वाचं झाड.